नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक अगर तुम्ही चालवत असाल का मेटा प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल तर तुमच्या सर्वांसाठी एकदम खळबळजनक न्यूज आहे। ती म्हणजे आता पैसे मोजावे लागणार। व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक वापरण्यासाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत। सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या कोट्यावधी लोकांसाठी ही मोठी बातमी आलेली असून सोशल मीडियाचा लोकप्रिय वापर करणाऱ्या सर्व लोकांसाठी व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक हे सर्व आता सशुल्क म्हणजे पेड सबस्क्रिप्शन योजना तयार करण्यात आलेली असून व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम वापरण्यासाठी आता पैसे द्यावा लागणार का, असे अनेक प्रश्न आपल्या समोर येत आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या उपलब्ध माहितीनुसार सामान्य वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअप हे मोफतच राहणार आहे, परंतु त्यासाठी अतिरिक्त फीचरचा वापर करायचा असेल त्याला पैसे भरावे लागणार आहे। मेटाने नेमकं काय जाहीर केलंय? मेटाने इंस्टाग्राम प्लस, फेसबुक प्लस आणि व्हॉट्सअप प्लस या नवीन प्रीमियमच्या बद्दल माहिती दिलेली असून त्यांच्या संपूर्ण सबस्क्रिप्शन यांच्या तयार केलेल्या आहेत। या योजनांमधून वापरकर्त्यांना काही विशेष फीचर्स देण्यात आलेले आहेत आणि कंपनीने सांगितलं की भविष्यामध्ये AI आधारित प्रीमियम सेवा सुद्धा देण्यात येणार आहेत। कंपनीच्या मते मेटाच्या मते जाहिरातीवरील अवलंबित्व कमी करून नवीन उत्पन्न स्रोत तयार करायचे असून या निर्णयामागील महत्त्वाचा उद्देश म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI क्षेत्रात होत असलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे मेटाने हा निर्णय घेण्यात आलेला असून मेटाने हे नवीन मॉडेल सध्या शोधत आहे। आता अंदाजे सध्या आलेल्या माहितीनुसार किती शुल्क लागणार आहे त्यामध्ये इंस्टाग्रामसाठी पर डॉलर $3.99 महिन्याला लागणार आहे। त्यानंतर फेसबुक प्लस साठी सुद्धा $3.99 लागणार आहे। प्लस इंस्टाग्रामसाठी किंवा खास करून व्हॉट्सअप प्लस साठी सुद्धा $2.99 लागणार आहे। म्हणजे इंस्टाग्रामसाठी $3.99 आणि खास करून फेसबुकसाठी सुद्धा फेसबुक प्लस, इंस्टाग्राम प्लस यांच्यासाठी $3.99 लागणार आहे दर महिन्याला आणि व्हॉट्सअपसाठी फक्त $2.99 लागणार आहे। म्हणजे साध्या भाषेत बोललो तर भारतीय पैशामध्ये एकूण 250 ते 300 रुपयांचा दर महिन्याला तुम्हाला रिचार्ज मारावा लागणार आहे। यापुढे तुम्हाला रिचार्ज मारावा लागणार आहे, परंतु भारतातील अंतिम किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही। इंस्टाग्राम प्लस मध्ये आता तुम्हाला नेमकं काय भेटणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला स्टोरी किती वेळा पुन्हा पाहिली गेली याची माहिती भेटणार आहे। स्टोरी 24 तासांपेक्षा जास्त काळ ठेवण्याची सुविधा असणार आहे। तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुपर हार्ट रिॲक्शन देण्यात येणार आहे। प्रोफाईल कस्टमायझेशन तुम्ही स्वतःचे करू शकता। स्टोरी गुपचूप पाहण्याची सुद्धा आता सिक्रेसी पद्धत येणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट प्रगत ॲनालिटिक्स टूल्स सुद्धा याच्यात येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे यामध्ये ऑडियन्स कंट्रोल फीचर सुद्धा येणार आहेत। या फीचर सोबत तुम्हाला विशेषतः कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्स याबाबत सुद्धा माहिती उपलब्ध होणार आहे। व्हॉट्सअप प्लस मध्ये सुद्धा अशा प्रकारच्या कोणत्या योजना किंवा कोणते फीचर्स आले ते आता बघूया। ते फीचर्स म्हणजे व्हॉट्सअपमध्ये मुख्यतः पर्सनलायझेशनवरती जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलेले असून त्यामध्ये अधिक चॅट पिन करण्याची सुविधा असणार आहे, प्रीमियम स्टिकर्स असणार आहे, कस्टम स्टीम्स असणार आहे, कस्टम रिंगस्टोन्स असणार आहे, विशेष ॲप आयकॉन्स असणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅट ऑर्गनायझेशन टूल सुद्धा असणार आहे। एकूण व्हॉट्सअपमध्ये अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहे आणि व्हॉट्सअपच्या महत्त्वाच्या फीचर्स या 2026-27 मध्ये जे खास करून मेटाने आणले ते म्हणजे कॉलिंग, मेसेजिंग आणि एंड टू एंड एन्क्रिप्शन ही सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहे। सामान्य वापरकर्त्यांना पैसे द्यावे लागतील का तर सामान्य वापरकर्त्यांना पैसे देत असताना मेटाने एकच स्पष्ट केलं की ती म्हणजे संपूर्ण सेवा मोफत असणार आहेत। तुम्हाला अतिरिक्त फीचर्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्याचा वापर करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्रिप्शन बटनावरती आणि खास करून त्यावरती तुम्हाला 250 ते 300 रुपयापर्यंत महिन्याला रिचार्ज किंवा खात्या भाषेत बोललं तर पे करावे लागणार आहे। आणि सामान्य वापरकर्त्यांना हे ॲप वापरण्यासाठी सक्तीने पैसे द्यावे लागणार नाहीत। मेटा वन म्हणजे नेमकं काय? मेटा भविष्यामध्ये आपल्या सर्व सशुल्क सेवांना मेटा वन नाव देत आहे। तर मेटा वन नाव का देत आहेत, याची तयारी का करतात, यासाठी आधारित AI आधारित प्रीमियम फीचर्स आता असणार आहे मेटा वन मध्ये। दुसरी गोष्ट कंटेंट क्रिएटर्स साठी टूल्स असणार आहे, बिझनेस अकाउंटसाठी सुविधा असणार आहेत, एनहान्स व्हेरिफिकेशन असणार आहेत आणि ॲडव्हान्स ॲनालिटिक्स सुद्धा असणार आहेत। अशा प्रकारचे मेटा वनचे फीचर्स आहेत ते म्हणजे परत रिपीट करतो, AI प्रीमियम फीचर्स, कंटेंट क्रिएटर टूल्स असणार आहेत, बिझनेस अकाउंट्ससाठी विविध प्रकारच्या सुविधा असणार आहेत, एनहान्स व्हेरिफिकेशन असणार आहे आणि ॲडव्हान्स ॲनालिटिक्स सुद्धा असणार आहे। सोशल मीडियाच्या जगामध्ये सगळ्यात जास्त वापर आणि खास करून फेसबुक, इंस्टा आणि व्हॉट्सअपचा होत असल्यामुळे मेटाने आपल्या जाहिरातीच्या उत्पन्नावर भरपूर काळ चालत होता, परंतु आता सबस्क्रिप्शन मॉडेलकडे वळत दिसताना एकच लक्षात येतं का फेसबुक आणि इंस्टाग्राम यांच्या ॲड फ्री आवृत्त्या सुद्धा सशुल्क स्वरूपात येणार आहेत। आता त्याचा विस्तार आता मोठ्या प्रमाणात होणार आहे। वापरकर्त्यांची प्रतिक्रिया एकच आहे सोशल मीडिया म्हणजे ते म्हणजे संपूर्ण फीचर्स आतापर्यंत भरपूर वर्षापासून फेसबुक, इंस्टा आणि व्हॉट्सअप वापरत होतो, हे व्हॉट्सअप तर आपल्याला फ्री होते, परंतु आता विचार केला तर नक्कीच याच्यावरती काहीतरी फीचर्स येणार त्यामुळे ते पैसे मोजावं लागणार आहे। परंतु वापरकर्त्यांना एकच वाटतं
रेडिओत किंवा खास करून चर्चा केल्याप्रमाणे प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरती काही लोकांनी नाराजी व्यक्त केली, युजर्स नाराजी व्यक्त केले. कारण भारतातला विचार केला तर भारताच्या प्लॅटफॉर्मवरती विचार केला तर मेटाच्या प्लॅटफॉर्मवरती तर भारतातला सामान्य माणूस आहे जो सगळ्यात जास्त वापर करता हा मेटाचा आहे. मग त्याच्यासाठी सुद्धा हे नवीन फीचर येणार असतील, परंतु तो एवढे पे करू शकणार नाही, त्यामुळे थोडी नाराजी आहे. परंतु भारतामध्ये विचार केला तर व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामचा सर्वात मोठ्या बाजारपेठेपैकी, जगातल्या बाजारपेठेपैकी भारतामध्ये जास्त वापर होतो. मेटाच्या या निर्णयाचे भारतीय वातावरणात खास करून भारतीय युजर्समध्ये वेगळा इफेक्ट पडू शकतो, हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला खरंच प्रीमियम फीचर्स हवे असतील तर नक्कीच तुम्ही मेटा वनवरती जा, मेटा वनचं सबस्क्रिप्शन घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बदल करायचा असेल, स्वतःच्या अपडेशनमध्ये अपग्रेड्स करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. परंतु मेटानं जाहीर केलेला आजचा हा निर्णय फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सअपच्या जगामध्ये एकदम बदल घडवणारा आहे. अशाच